एकवटेपणापासून आपणा सर्वांचं स्वागत करतो. त्यांना परिचित आहे आपल्या एक कार्यकर्ता, त्याचं हे पुस्तक, आणि म्हणून आज विलासवाद सुद्धा उत्साहात पुण्याहून इथे आलेले आहे. आजचा प्रकाशन सोहळा संपन्न करण्यास माननीय विलास कार्यकर्ता, सुगावा प्रकाशनचे सर्वे सुगावा मिसळ मंडळाचे प्रमुख माननीय विलास हे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत. त्यांचा सत्कार माननीय रंगनाथ पगारे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सर्व उत्सुकतेने आलात त्या काजीचं वाडकं मनोहर हळीरे लिखित या पुस्तकाचं प्रकाशन सोहळ्यासाठी. चला आपण या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे साक्षीदार होऊया. व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांच्या समवेत अनिता, मिलिंद, गोवर्धने, सखाराम, किशोर, आनंद, मल्हारी, गोपी, एकनाथ चंद्रे, माया यांच्या हस्ते सुद्धा या प्रकाशनाचा सोहळा होत आहे. परंतु याबाबत निवेदन करते आहे अनिता पगारे. चित्र असं असतं की पुरुष कमवतोय आणि बाई घर सांभाळते, त्यांनी जेवढं कमवून आणलं त्याच्या पगारामध्ये. आमच्या घरात एक्झॅक्टली उलट चित्र आहे. आमच्या घरात ब्रेड विनर, इंग्रजीमध्ये असं म्हणतात की ब्रेड विनर, तसं कमवण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे. आणि किचनचं सगळं, म्हणजे मला तुम्ही आज विचाराल की घरात साखर किती, तर मी मनोहरच्या चेहऱ्याकडे पाहिजे किती आहे आपल्या घरात साखर, कारण मला खरंच माहिती नाही की किती साखर. एक पुरुष अतिशय उत्तम पद्धतीने स्वयंपाकघर आणि घर सांभाळू शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे मनोहर. इथपर्यंत की माझी मोठी मुलगी जेव्हा बाळणपणाला आमच्याकडे आली तेव्हा मला नेमकं माझ्या ऑफिसला पण खूप मोठी ऍक्टिव्हिटी झाली होती, मला रजा काही मिळाली नाही. त्यामुळे प्रश्न होता की आता तिचं बाळणपणाचं कोण करेल, तर मनोहर मला काही चिंता नको करू, मी करतो. आणि त्यांनी तिचं बाळणपण अतिशय सागर संगीत केलं, इथपर्यंत की जेव्हा आपल्याकडे बाळंतीण जाते तेव्हा मी ठोंब्यासाठी उभी होती, कारण मला काहीच माहित होतं त्या बाळाला काय आवडतं काय नाही आवडत, काहीच मला त्याच्या सवयी माहित नव्हत्या. आणि मनोहर मात्र ढस जसा रडत होता, कारण ते बाळ जात होतं म्हणून. आणि ते बाळ एवढ्या लोकांमध्ये फक्त मनोहरला चिपटून बसलं होतं, ते कोणाचकडे जायला तयार नव्हतं. त्यामुळे मातृत्वाची व्याख्या ही फक्त स्त्रीच्या अंगाने नसते, ती पुरुष म्हणून पण. आम्ही जेव्हा म्हणजे तुम्ही बघाल की या सगळ्या कार्यक्रमाचा किंवा त्या पुस्तकाचा साज जो चढवलाय तो उत्तमरावांनी चढवलाय, त्यांच्या नावात उत्तम आहे. त्या कार्यक्रमाची आम्ही जेव्हा रूपरेषा करत होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की अनिता फक्त मी एकटा उभा राहून किंवा आपण स्टेजवरती जेवढे आहोत तेवढंच फक्त प्रकाशन करण्यापेक्षा काजीचं वाडगं ज्यांचं प्रतिनिधित्व करतं त्या सगळ्यांना आपण व्यासपीठावरती बोलूया, विचारपीठावरती बोलूया. मग कोण डोक्यात आहे? काजीचं वाडगं हे वामनदादांसारखं मोठं व्यक्तिमत्व जिथे जन्माला आलं, रुजलं, फुललं, असं एका वस्तीची ते प्रतीक आहे. त्यामुळे असे जे कोणी लोक आहेत की जे या चळवळीचे वाहक आहेत, त्याच्यामधले मनोहरचे सहभागी आहेत, त्या सगळ्यांना मी विनंती करेन की त्यांनी प्लीज विचारपीठावरती यावं आणि उत्तमरावांनी नानांच्या बरोबर उभं राहून या पुस्तकाचं प्रकाशन करावं. मिलिंद कांबळे मुंबईवरनं स्पेशली आलेले आहेत. अनेक वर्ष युवा चळवळीचा मिलिंद हा सहभागीदार आहे. सखाराम आमचे वाडग्यामध्ये राहणारे आता कॉर्पोरेशनचे अतिशय मोठे अधिकारी आहेत आणि स्वतः प्रचार प्रसार सून आहे. आणि एक महिला नेतृत्व करते म्हणजे काय करते त्याचं ती मोठीमंत उदाहरण आहे. त्यामुळे संपूर्ण आहे कुटुंबाच्या वतीने मी मायाला विनंती करते की तिने वरती या.
यांनाच आपणापुढे घेऊन येते. आपलं मनोगत सांगत आहे मनोहर आहिरे. जय हिंद. उपस्थित सर्व मान्यवर, सगळे स्नेही मित्र, परिवारातील सदस्य आणि अनिता आणि माझ्या पाठीवर थाप मानण्यासाठी तर या ठिकाणी आलेले सगळे मान्य. त्याचप्रमाणे काळजीचं वाडगे या पुस्तकाची खऱ्या अर्थाने सुईण म्हटलं आपण, सुईण त्याची बाळ पण करते सगळं, असे त्यांना उपाधी देता येईल असे सकाळ समूहाचे उत्तम कामे साहेब. त्याचप्रमाणे वयाची 75 वर्षे झाली, परंतु त्यांच्या धावपळीत कसुबरी कुठल्याच प्रकारचा फरक पडलेला नाही. आपल्या तरुणांपेक्षा अधिक वेगाने ते धावतात आणि प्रोत्साहन देत राहतात माझ्यासारख्या छोट्या छोट्या कार्यकर्त्याला. असे खास पुण्याहून या ठिकाणी उपस्थित झालेली त्यांनी पुस्तकाची पण देखील मान मारता पण शोभा वाढली असे विलास नाना वाघ. पुस्तक हे एक पाठ झालं, भाग झाला, परंतु पुस्तकातल्या प्रत्येक पानावर, पुस्तकातील पानातील प्रत्येक शब्दावर, त्याच्यातील भावनेवर जिच्या खऱ्या अर्थाने कॉपीराईट आहे अशी अनिता पगारे. आज तिचा वाढदिवसही आहे आणि आमचे ते डिजिटल वाले जो गळे बंद झाले डिजिटल आमचं असंच असतं. आमची मैत्रीण अलका, जर फेसबुकवर काही मित्रांनी निमंत्रण पत्रिका पाहिली असेल तर त्याच्यामध्ये प्रकाशन दुसऱ्याच हस्ते होतं, अध्यक्ष दुसरे होते. नंतर काल परवा पत्रिका परत बदल, त्याच्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे. आज भक्तांच्या यादीमध्ये आणखी काही नावं घालली असतील. आमचं असंच असतं. वाढलेलं पुस्तक आहे त्याच्यामुळे आम्हाला सवय आहे का वाचायची. कधी मोर्चाचा झेंडा आमचा याच्यावर त्याच्या खांद्यावर जाईल, त्याच्यामुळे आम्हाला सवयीचा भाग आहे. आणि आज मला थोडंसं आवडण्यासारखं एवढ्यासाठी होतं की अशा खरं तर साचेबद्ध कार्यक्रमामध्ये बोलण्याची कधीच संधी आली नव्हती किंवा घेतली नव्हती. तरी मग आवडण्यासारखं थोडंसं मला या ठिकाणी नक्कीच वाटतंय. आणि परत कोणासमोर बोलायचं आणि कोणासाठी बोलायचं असा पण प्रश्न थोडासा माझ्यासमोर आहे. तो म्हणजे असा की इथे इतकी माणसं आहेत की ज्यांच्याकडे पाहिलं नुसतं त्यांची नावं जरी उच्चारली तर मला आजही मनापासून एक कार्यकर्ता, सामान्य कार्यकर्ता म्हणून असं वाटतं की माझं वय, माझं आयुष्य हे त्यांच्या मागे झेंडा धरण्यामध्ये, त्यांच्या मागे घोषणा देण्यामध्ये, त्यांनी भाषण करून घसा सुटला त्याच्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन राहण्यामध्ये अधिक धन्यता आहे. त्याच्यामध्ये मी अधिक मोठा आहे अशी माणसं समोर आणि मंचकावर देखील आहे. त्याच्यामुळं आजचा प्रसंग त्याच्यासाठी मला थोडासा आवडीचा वाटतो. दुसरा या अर्थाने का मी मोर्चातला कार्यकर्ता आहे आणि मोर्चामध्ये घोषणा तयार करावं लागत नाही. आमच्या ज्या परित्यक्तांच्या मोर्चामध्ये सगळं घोषणा देऊन देऊन जरा आवाज कमी व्हायला मला प्रतिसाद देणाराचा, तर आमच्या एका झोपडपट्टीच्या कार्यकर्त्यांनी बस काढली जे घोषणा, आटली बाटली कसं फुटली ना, बायको सोडला नाही वाटली, कधी घोषणा ऐकली होती मग फेमस घोषणा होती. तर अशी माणसं आम्ही आहोत. त्यामुळे साक्षर लिहिलेलं असं काही आमच्या आयुष्यामध्ये नसतं. परंतु काळजीच्या वाडग्याच्या निमित्ताने गेली दीड व आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर 1.5-2 वर्ष लिखाणाची आवड जी होती ती व्यावसायिक दृष्टीने होती, वृत्तपत्रामध्ये होती, एक नैमित्तिक होती. पण ज्यावेळेस एक ट्रान्समध्ये गेल्यानंतर त्याला म्हणा आपण की काहीतरी चुकल्यासारखं वाटणं किंवा काहीतरी बेभरोशाच्या वाटण्यासारखं जेव्हा एक मानसिकता तयार होते, त्या काळात लिहायला घेतलं. तर त्या काळात जेव्हा लिहायला घेतलं आणि लिहून कांबळे साहेबांकडे गेलो तर त्यांनी ते बहुतेक ते अगोदर वाचलेच असावं किंवा ते नेहमी वाचत असावे. म्हणजे मी काही त्यांच्या आयुष्यातला त्यांच्या समोर गेलेला पहिला कार्यकर्ता नव्हतो. त्यामुळे त्या खूप चिडले ते माझ्यावर, मग वैतागले थोडक्यात की त्यांनी सांगितलं चेहरा सांगत होत्या की तू हे जे लिहिलंस हे फार कमी लिहिलंस, जेवढा काही मी तुला पाहिलं त्याच्या 10% तू लिहिलं नाहीस. त्याच्यामुळे बाबा तू हे लिह आणि परत मी लिहायचं म्हणजे काय ते सांगा. जेव्हा अनिताच्या सगळ्या लाईफस्टाईल कडे आपण पाहिलं ती महिलाच्या वेळी मोठी कार्यकर्ती म्हणून पाहताना, तिच्या सोबत राहताना
ज्यावेळेस एखादी बाई रात्री 12 वाजता फोन करून सांगते तिला की हो ताई माझ्या नवऱ्याने खूप मारलं, आता मी कोणत्या पोलीस स्टेशनला वाचवायला जाऊ, आणि तिला मदत करायला ती जेव्हा मोटरसायकल स्कूटर बाहेर काढून आम्ही बाहेर पडायचो त्यावेळेस कधी डोक्यात नव्हतं की पुढे जाऊन त्याचं पुस्तक करावं लागेल. त्यामुळे ते प्रसंग अनुभवले ते शब्दामध्ये कसे आले, त्याच्यामुळे आमच्या पुढच्या डिक्शनरी सुद्धा माझ्यासमोर त्याच्या डिक्शनरी थोड्याशा अपुऱ्या पडल्या, म्हणून ते पुस्तक फार असं छोटंसं वाटण्यासारखं झालं. कारण चळवळीच्या कार्यकर्त्यांची मला नेहमी मारामार वाटते. इथे जर आपण पाहिलं तर प्रत्येकाने जर लिहायला घेतलं, मला या निमित्ताने खूप सांगावंसं वाटतं की या ठिकाणी प्रत्येक घटनेशी जोडलेल्या प्रत्येक चळवळीशी जोडलेल्या कार्यकर्ते लिहायला कधी घेतलं तर याच्यापेक्षा 10 पटीने चांगली आणि खूप प्रेरणात्मक पुस्तकं तयार होतील असा माझा विश्वास आहे. परंतु कार्यकर्त्याला लिखाणाची एक काय त्याला म्हणतो आपण हे नसते, आवड नसते किंवा त्यातलं एक नॅक माहिती नसते. आणि मग पुढे कधी लिहायला जेव्हा घेतलं तेव्हा असं लक्षात आलं की आपण खूप काही मागे ठेवून आलो की जो दस्तावेज म्हणूनच्या चळवळीचा राहायला पाहिजे होता. एक गैरजिम्मेवारानं वर्तणूक माझ्याकडनं झाली असं मला स्वतःला दोष देताना वाटतं या पुस्तकाच्या निमित्ताने, की त्या काळातल्या कार्यकर्त्यांनी जर त्या काळातल्या नोंदी ठेवल्या असत्या तर पुढच्या काळातल्या कार्यकर्त्याला नगरपंचायत एक अपेक्षित प्रशासनचं त्याच्या ताब्यात गेला असता आणि त्याला पुढच्या अडचणी आल्या नसत्या. आता मला खूप थोडीशी कार्यकर्ता म्हणून मी जेव्हा त्या फेसबुक सारख्या सोशल मीडियामध्ये बोलत असतो कार्यकर्त्याशी आणि त्याचे जेव्हा कॉमेंट्स ऐकतो तर मला खूप घाबरायला होतं. चिड नाही येत, मला घाबरायला होतं. त्याचं कारण असं की एका झटक्यात तो पोरगा ती पोरगी अतिशय मोठ्या नेतृत्वाला का ज्या नेतृत्वाने चळवळीची काही वर्ष खस्ता खाल्ल्या, काही आयुष्य बरबाद केली त्याची स्वतःची, त्याच्याबद्दल एका लाईनमध्ये तो मूर्ख म्हणून माझ्यासारखा पोरगा त्या फेसबुकवर बोलून लगेच मोकळा होतो. हे मला तर चळवळीचं फार मोठं नुकसान झालेलं सारखं मला वाटतं. आणि मग त्याला जबाबदार कोण तर खरोखर म्हणजे मी समता आंदोलन सारख्या एका युवकांच्या संघटनेत काम केल्यानंतर नंतरच्या काळामध्ये मग राजकीय पक्षांमध्ये मग अगदी काँग्रेस पक्षासारख्या पक्षात काम केले. मी जेवढे कामं केले त्याची साधीवर सुद्धा एक चित्र सुद्धा निवेदनाच्या कॉपी जरी ठेवल्या असत्या, नुसत्या निवेदनाच्या कॉपी जरी ठेवल्या असत्या तर याच्यापेक्षा जाड पुस्तक झालं असं मला वाटतं. पण त्या सुद्धा आम्ही ठेवलं नाही. आणि ही फार मोठी चळवळीचं माझ्याकडनं व्यक्तिगत मी स्वतःला मोजताना असं म्हणतो की चळवळीचं मी केलेलं ते नुकसान आहे. मग पुढच्या काळात जी कार्यकर्ते काम करतात त्या कार्यकर्त्याकडनं किमान पातळीवर असं होता कामा नये ह्या अपेक्षेने सुद्धा हे पुस्तक आपल्यासमोर ठेवताना मला थोडासा विषय त्याच्या मागची माझी अपेक्षा, त्याच्या मागची माझी अभिलाषा त्याच्या मागची आहे. आणि त्याला डायबिटीज आहे ती कामून आल्यानंतर मग आम्ही पीठ म्हणून ठेवतो बापले पोळा यायची नाही, मग ती पोळा करायची. मग परत असं व्हायचं की सगळे असायची आणि कॉर्पोरेट सेक्टर काय पिळवणूक करतात त्यात फार सुंदर अनुभव आम्ही घेतो सध्या. आणि ते पिळवणूक झाल्यानंतर परत मग पोळा लागायचं असं का की म्हटलं एवढं आपण झकमाऱ्या केल्या सगळ्या पोळा लागायला काय हरकत आहे. आता आकार आले असं म्हणूयात आपण, कारण मी असं मानतो की त्या परंपरेमधनं आम्ही आलो परंतु आमचे घरचे आणि लोकांची त्यांचं तर काही त्याला तर समोर समाजाला उत्तर द्यायचं असेल ना. आम्ही बेशिस्त म्हणून त्यांनी बेशिस्त करा म्हणून बरोबर मला माझ्या सासूबाईचं थोडंसं कौतुक वाटत समोर आहे ते, पण त्याच्या समोर सांगायला हरकत नाही की त्यांना फार प्रश्न पडत असेल की जेव्हा त्यांना विचारणार ते जावं काय करतो काय करतो जावं वाचलं बरोबर पुढं आता तर लेखक झाला पुढं काय मी काय होतं त्यांना. माझ्या घरचे माझे आता येऊ शकले 95 वर्ष तिचं वय आहे, माझी सुनबाई आलेली आहे, माझे नातवंड सुद्धा आले, म्हणजे पुतण्याचे पोरं आलेले की त्यांना प्रश्न पडत नसेल का की आपला हा घरातला युग पुरुष युग पुरुष नाही का ज्याचं काहीच माहिती नाही पण तो कारमध्ये येतो, फाटाफाटात येतो, भाषण करतो, टीव्हीवर दिसतो, पेपरामध्ये दिसतो, हा युग पुरुष नाही झाली पण तो करतो काय, भाकरीसाठी काय करतो काय. तर असे प्रश्न आपल्या काळातल्या कार्यकर्त्याला नव्हते. मित्रांनो मला आपल्या विषयाकडे मला आणायचे त्या ठिकाणी. आता आम्ही भरपूर व्यवस्थित खातो पितो त्याच्यामुळे काही चिंता नाहीये, मी भाकर मागण्यासाठी अजिबात इथे बोलत नाहीये. परंतु आलेल्या काळामध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांची काय व्यवस्था असणार आहे त्याच्यावर पुढच्या काळात आपण थोडं किमान बोलणं तरी सुरू करूयात काय या निमित्ताने असं मला वाटते. पण बाकीच्यांनी माझी दखलच घेतली नाही आणि मग असा तो दुसऱ्याकडे मोठा करून मोठा होतो ना मला अजिबात ते मान्य नाही. कोणीही तुमच्या दारात आले नसतं की बाबा तू घंटागाडीचं काम करून घेताना तू माझ्या दारात आमच्या घंटागाडीचं तू काम कर आणि त्या कर,
कोणी तुमच्या दारात नव्हतं आलं. त्यामुळे आजही ती स्वेच्छेने निवडलेला मार्ग होता तो. चळवळीने मला काही बोलवलं नव्हतं, मी चळवळीकडे गेलो होतो. म्हणून चळवळीला बंधन करण्याचं काम थांबवण्यासाठी सुद्धा या पुढच्या काळामध्ये अशा प्रकारची चर्चा थांबवणं फार गरजेचं आहे. आणि तर पाहतो मी आधी 22 वर्षाचे पोर झाला की काय करायचं चळवळीने. अरे काय करायचं चळवळीसाठी जाऊ करू नको मला, करू नकोस. आणि त्याच्यामुळे काय होतं की मूळ जे काम करायचं आहे, जे प्रामुख्याने काम करायचं त्याचा विचार न करता, त्याचं भाषण न करता वेगळ्या चर्चा जाते. या ठिकाणी माझे सहकारी मित्राने घंटागाडी चळवळीमध्ये काम करणार आहे. आज तुम्ही त्या माणसाच्या आम्हाला फार बरं वाटलं. आमचा किशोर जाधव जो बोलून आला, तुम्ही बघा तुम्हाला मोठ्या खारमध्ये आला खाली घंटागाडी कामगार, त्याचे काही 2 नंबर धंदे नाही, पण ती अक्कल आहे त्याला. त्या घंटागाडीच्या पगारात देखील काढ घेता येते. सेकंड हँड केव्हा आहे का होईना उसळता येतो स्वतःला आपल्याला. ह्या लोकांनी आज आनंद गांगुडे आहेत, गवारे आहेत, किशोर आहेत, ही माणसं त्या सगळ्या कोर्टाच्या आणि मंत्रालयाच्या 6 मार्गाच्या 7व्या मार्गाच्या पायऱ्या झिजून माझ्यापेक्षा कारण मी एकदा जात 3 जात होते. तर हे खरं सगळं श्रेय या लोकांचं आहे. परंतु परत मला त्या मुद्द्याकडे यायचं आहे की मला माहीत नाही, मी कार्यकर्ता आहे आणि त्या मी अशाच कुठल्या कार्यकर्ता मला एकच माहिती आहे का रिझल्ट द्यायचा. मी रिझल्ट ओरिएंटेड कार्यकर्ता असल्यामुळे तो स्पीड त्या चळवळीचा मेंटेन केला. आणि पुढच्या काळात असं झालं की या बऱ्याच लोकांनी सांगितलं, ज्यांना कोणाला तो विषय माहिती आहे त्यांनी सांगितलं की तिथं का थांबला की घंटागाडीचा हातापट्टीचं काम पुढं काय नाही. तर पुढच्या काळामध्ये ते राजकारण जे तुम्हाला मला माहिती आहे राजकारण म्हणून काय करायचं, पुस्तकाचे पानं का खराब करायचे, तुमचे डोळे का खराब करायचे, त्याचा मार्ग आहे ना. म्हणजे तो दोष नाही आहे, तिथं मला थांबायचं होतं, मनापासून थांबलं. आणि मी असं म्हणतो का माझा रोज तिथे तेवढा होता, मला पुढच्या टप्प्यावर जायचं होतं, मी जाणार तिथे. दुसरं यानंतर शेवटाकडे येतो मी की माझ्यासारखा कार्यकर्ता त्याला नागसेननगर आताच्या असलेल्या नागसेननगरमध्ये म्हणजे काहीच्या वाडग्यामध्ये लहान होतो, लहानचा मोठा होतो, शिकतो, त्या खासकाळ्यांना पाहतो, ती परिस्थिती सगळी हाताळतो, जेवढं जमेल तेवढं काम करतो, बाहेर पडतो, पुस्तक लिहितो, तुमच्या माझ्यासारख्या लोकांना उद्बस करतो आणि मग कुठल्यातरी मोठ्या बंगल्यामध्ये फ्लॅटमध्ये जाऊन राहतो, परत वाडग्याला नाव ठेवायला लागतो. तर मला असं वाटतं की तो माझ्यातला सगळ्यात मोठा अनेडा म्हणून राहिलो तुमच्यासमोर मी आणतो. त्याचं कारण असं की मी काय वाढण्यासाठी केलं. आजच्या घडी तुमच्यासमोर उभं राहताना खरोखर मला असं मनामध्ये फील येतं की मी स्वराज्य दिला, मी वाड्याकडनं बाहेर पडायला नव्हतं पाहिजे. कारण मी बाहेर पडून मला अक्कल आली असं झालं नाही, कारण त्याच्या अगोदर ते अक्कल होती. कारण नुकसान मोठं काय झालं, फार मोठं नुकसान झालं वाडग्यासारख्या. मग वाडग्या हे सिंबॉलिक आहे लक्षात घ्या मित्रांनो. मी नुसतं नागसेननगर या गोष्टीबद्दल बोलत नाही, कारण मी ज्या ज्या ठिकाणी त्या वस्त्यांमध्ये राहिलो तर तिथून राहुलवाडीत गेलो असेल त्या ठिकाणी तेच काम आमचं चालू होतं. पण ज्या ज्या वस्त्यांमधून आम्ही बाहेर बोलत त्या वस्त्यांबद्दल आम्ही थोडीशी म्हणजे मी व्यक्तिगत दृष्ट्या थोडीशी काय त्याला म्हणतो आपण बेईमानी केली असं मला स्वतःची भावना येते आताच्या अलीकडच्या काळामध्ये. फार अंत जास्त यायला लागली आताच्या काळामध्ये. कारण मला काय घ्यायची अधिकार तिथल्या पोरांना सांगायला की बाबा तू दारू पिऊ नकोस, मला काय अधिकार तिथल्या पोरांना सांगायला तू पत्ते खाऊ नकोस, गुटखा खाऊ नकोस, मला काय अधिकार आहे का तू चुकीच्या पोरांच्या मागे जाऊ नको, पोस्टरबाजी करू नको सांगायचा. मी तिथे राहता काय सांगू शकतो, त्याची अधिकता काय मला काय माहिती. आमच्या चळवळीला समजा जोडीदार असलेला नाव तुम्हाला मित्र आहे, तो आता सातपूरच्या व्यवस्थित राहतो. मी त्याला एकदा तुम्हाला सांगत होता त्याला RBIच्या पोरगा येतो, त्याचा पोरगा येतो आणि रात्री 2 वाजता मनोरम अरे बोलतो तू माझ्या बरोबर मला तो पोस्टर लावायला झेडावायला येतो. मी त्याला म्हटलं बाबा तू आमच्याबरोबर तू कसं काय तुझं आमच्या बद्दल कशी पकडली नाही. तो म्हणाले माझ्यासोबत माझी बायको मला लहान पोरगे राहतात. मला सांगा त्याला उभणारा कार्यकर्त्याच्या खात्यात झेंडा कुठला, तो झेंडा जो त्याच्या रोकडीवर आहे. पण मग हे ज्या वेळेस तुम्हाला सांगतो की ही माझी थोडीशी मग मी जर काय त्या अवस्थेत राहिलो असतो तर दुसऱ्याची गेली झाली नसते असं मला आताच्या अलीकडच्या काळात वाटायला लागलं. त्याच्यामुळं माहिती म्हणजे मी मानतो माझ्या मनातले मानतोय. मला असं वाटतं की मी तिथं राहून या गोष्टी करायला पाहिजे होत्या आणि थोडंसं जर मी बोलमाप घेऊन बसतो माझ्या तर फार काही फरक पडला नसता माझ्या आयुष्यामध्ये. कारण मला मुळातच जी जोडीदारी मिळायची सगळं ते समजून घेणारे होते. कारण तिच्या पुढच्या काळात तिचंही काम तिथंच चाललं अशा सगळ्या लोकांमध्ये. आजही ती त्याच लोकांसाठी वर्गासाठी काम करते. परंतु कुठंतरी माझ्यासारखं करताना आता वयाच्या दुसऱ्या टप्प्यात जाताना असं वाटतं की आता कोण बऱ्यापैकी भरले, आता पुन्हा एकदा परत वाडग्यात जावं आणि थोडासा अंधार थोडासा बंद करता येईल का पाहावा. कारण झालं काय माझ्या वाडग्याचं की
मोठा तो काय उड्डाणपूल झाला. तो विकासाची कल्पना ती आहे. विकास करू नये का करू नये पण ते नंतर त्याची चर्चा वेगळा आपण सवाल करू आपण. पण तो विकासाचा मार्ग म्हणून तो उड्डाणपूल झाला. तेवढं मला छान हायमास पडला लागले. त्यात रात्री मी मुद्दाम गाडी वरतून येतो पाहिजे की ती हायमास चांगले ते प्रिन्सेस नेकलेस सारखे मुंबईच्या दिसायला लागतो तो पूल. पण एक मोठं नुकसान झालं तुम्हाला सांगतो मित्रांनो. आता कधीतरी त्याच रोडवरनं राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डीची गेलेली गाडी खाली जाणार नाही, ती वाचून जाईल. ती काशीच्या वाड्याला शिवणार पण नाही, दिसणार पण नाही. कधी काही वाटलं राष्ट्रपतीच्या गाडीला हात लावत होतं, इंदिरा गांधीच्या गाडीला हात लावत होतं. आता ती मात्र एवढं पण लावणार जाईल. माझं वाडं आणखी खोड आणि खोडत जाते. पुढच्या काळामध्ये त्या वाड्याला वर देण्यासाठी काय करता येईल या सगळ्या तुमच्या मित्रांसाठी पण पुढच्या काळात प्रवास व्हावा ही चारपेक्षा बाळगतो. आपण सर्वजण आम्हाला भरभरून प्रेम देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला. सर्वांची नावं घेणे शक्य नाही पण सगळे एकमेकाला चेत वाढतात. त्यामुळं आपण या आनंदात सहभागी झाला म्हणून मी आपले या ठिकाणी आभार मानतो. त्यांना विनंती करते की त्यांनी नाशिककरांतर्फे माननीय विलास बाबांचा यथोचित सत्कार करा आणि त्यांच्या कामाला सलाम करा. पुष्पगुच्छ देऊन पण अनिताने आज तिचा वाढदिवस आहे पण विलास बाबांना हा हेतू आहे या कार्यक्रमाकरता या सगळा कालखंड डोळ्यासमोरून जातो. कार्यकर्त्याचे प्रकारही मजेशीर वाटतात. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कार्यकर्ते दिसतात परंतु आजचा कार्यकर्ता नव्या काळातील कार्यकर्ता हे बौद्धिक म्हणूया आपण ते ऐकतोय याच्यामध्ये ह्या परिसंवादाच्या आनंदाच्या सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत माननीय अनिता पगारे आणि माननीय उत्तमरावजी कांबळे. मी अनिता पगारे यांना विनंती करते की त्यांनी या परिसंवादाला सुरुवात करा. नुसतं पुस्तक प्रकाशन काय करायचं त्याच्याबरोबर काहीतरी बौद्धिक घेऊया असं कांबळे साहेब म्हणत होते. काय विषय असावा त्यांनी तुम्ही जर त्यांची प्रस्तावना वाचाल तर त्याच्या शेवटी त्यांनी कार्यकर्ता पण ह्याच्यावरती आणून सोडला. आणि एके दिवशी आम्ही सारखं पुस्तक डोक्यात होतं की काय करूयात, पुस्तकाचं प्रकाशन कसं असेल, कोणाला बोलूया, त्याची बरीच चर्चा होती. तेव्हा मी ठरवलं की आपण पण एक त्यानिमित्ताने चर्चा करूया. कारण मधला काळ असा गेला की मला इथे प्रत्येक माणसाचं मी नाव सांगू शकते इतके सगळे माझे मित्र आहेत आणि इतक्या वर्षाने आम्ही एकत्र बसलो की मला त्या पुस्तक प्रकाशनापेक्षा आम्ही एकत्र आहोत याचा जास्त आनंद वाटतो. आणि असे अनेक मित्र आहेत की मध्ये 10 वर्ष आम्ही एकामेकाला भेटलेलो नाही, बघितलेलं नाहीये. जुने पत्ते आठवून आम्ही मुंबईवरनं पत्र लिहिले आणि सगळेजण पोहोचले. कारण खूप जणांचे नंबर पण आमच्याकडे नव्हते, लेटेस्ट नंबर संपर्क नसल्यामुळे आणि सगळेजण पोहोचले. मी मनोहर सारखे एकदम आपल्या वस्तीच्या भाषेमध्ये सांगायचं तर ज्याचा बॉइलिंग पॉईंट एकदम छोटा म्हणजे कुठल्याही तिसऱ्या मिनिटाला जो चिडू शकतो अशा मुलाचा मी पार्टनर म्हणून निवडला आणि मी त्याच्याशी लग्न केलं. मला माहिती की जेव्हा आमचं दोघांचं लग्न ठरलं तेव्हा सगळ्या जणांचे रिएक्शन फार गमतीशीर होतं. म्हणजे त्याच्यातही फक्त मी तुम्हाला एक सांगते. जनरली बायकांच्या बाबतीत असं होतं की ज्या बायका स्पष्टपणे बोलतात किंवा छातीत ताट ठेवून चालतात त्यांच्याबद्दल कायम असा गैरसमज असतो की यांचे नवरे म्हणजे बिचारे आणि ह्या म्हणजे आगाऊ, ह्या कायम डोक्यावरती बसत असलेले नवरे बिचारे गरीब ऐकून घेत असते. मेजॉरिटी मला एक्झॅक्टली उलट चित्र असतं. मला आठवतं जेव्हा माझं लग्न ठरलं आणि मी अनिल अवचटांना सांगायला गेले की आम्ही त्याला बाबा म्हणत होतो, बाबा माझं लग्न ठरलं. तर म्हणजे कोणाशी म्हटलं मनोहर आहे. पुढे लगेच हुतात्मा स्मारकामध्ये काहीतरी कार्यक्रम होता आणि मी मनोहर त्यांना भेटायला गेलो. तर मी म्हटलं बाबा मनोहर आहे. तर त्यांचं वाक्य मी जसं तसंच मला कोट करून सांग. अनिल अवचट असं म्हणाले, तू का तो निधड्या छातीचा पुरुष ज्याने हिच्याशी लग्न करायचा निर्णय घेतला. मी त्यांच्या तोंडाकडे बघते, बरे हे तोंडाकडे कार्य करते, त्यांची बायको कार्य करतात, ते कार्य करते, तरी पण म्हटले असं का म्हटले मला कळलं नाही. आपल्याकडे स्त्री पुरुष समानतेची खूपच गंमत आहे. म्हणजे याच्यात त्या स्त्रियांना जर बोलायला सांगितलं तर दुःखाचे पटचे पट बाहेर येते. आणि मला अनेक वर्ष असं स्वप्न पडायचं की सगळे माझे मित्र जे सोपाळ मला गाडीवरती घेऊन फिरतात, नेता म्हणून मला मान्य करतात, माझ्याबरोबर चहा पितात, माझ्याबरोबर रस्त्यावरती उभं राहून गप्पा मारू शकतात, त्यांना जर मी म्हटलं की मी तुमच्या घरी येऊ का तर म्हणतात घरी नको येऊ. तिथे सांग काय सांगायचं, तू हॉटेलमध्ये किती पण तास बस, तुला काय हवं ते आमच्याकडे घे, आमच्या घरी येऊ नको. म्हटलं घरी काय येऊ नको रे, बायको बिघडेल. तेव्हा आपल्याकडे गर्लफ्रेंड किंवा मैत्रीण ही कायम रोमॅन्टिक, कायम ग्रेट, धाडशी असे सगळे असले पाहिजे.
पण बायको हे कॅरेक्टर जेव्हा रंगवलं जातं तेव्हा ते कायमच मराठी सिनेमातली जुनी हिरोईन या कॅटेगरीमध्ये, डोक्यावर पदर आणि 11 वाजता नवरा आल्यानंतर कसा हसत मुखाने आलात का तुम्ही घर, मला 9 नंतर नवरा घरी आला की मला वाटतं आता स्वयंपाक शिजलेला आहे बाबा, तिकडे बघ किचन मध्ये वाढ, त्या रागाने पातेल्याकडे बघ काय करायचं कर तुला. तर मला अनेक वर्ष अशी इच्छा होती की सगळ्या माझ्या कार्यकर्त्या मित्रांना एकदा एकत्र बसून बायका तुमच्याबद्दल काय विचार करतात ते तुम्हाला सांगायची इच्छा होती. आणि आज मला उत्तमरावने हा विषय काढला म्हटलं, साहेब तुम्ही पण बोलले ना, म्हणजे एकदा आमच्याकडे अशी पण चर्चा झाली की हे काय नवऱ्याच्या पुस्तकाचं प्रकाशन, बायकोच कार्यक्रमाची घोषणा करते, बायकोच प्रमुख होती म्हणून, म्हणजे त्या कार्डवरती लिहायचं होतं की प्रमुख पाहुणे कोण आहे. तुम्ही म्हणलं म्हटलं माझं नाव घेऊ नको, लोक म्हणतील हे काय एकदा चुलत भाऊ, एकदा मामे भाऊ, बायको नवरा, असंच सगळा कार्यक्रम आहे. पण मला एक बरं वाटलं की तुम्ही मला स्वतंत्रपणे मोजता आज एक कार्यकर्ता म्हणून, त्यामुळे त्या अधिकाराने मी इथं उभी आहे आणि मी फक्त आरसा घेऊन तुमच्यासमोर उभी राहणार. पहिलं माझं वाक्य मी तुम्हाला सांगेल की ह्या चळवळीने मला काय दिलं, प्रचंड दिलं. म्हणजे मी ज्या झोपडपट्टीमध्ये जन्मले तिथे साधारण रिवाज असा होता की 7वी पर्यंत मुलगी शिकली की लग्न करून द्यायचं. 7वी म्हणजे खूप झालं, कारण आमच्या वस्तीला लागून जी शाळा होती ती 7वी पर्यंतच होती. त्यामुळे माझे आई वडील हे पहिले हिंमतवान होते की ज्यांनी 7वी नंतर मला शिकवलं. माझे मामा हे त्या वस्तीचे लीडर होते, त्यांनी त्यांच्या मुलीला ग्रॅज्युएट केलं, ती आता महिला बँकेची ब्रांच मॅनेजर आहे. तिच्यामुळे तिच्या पावलावरती ती प्रचंड हुशार होती. ती वाटत पहिली यायची की एक पाठी होती, तेव्हा तिच्यामुळे मला खूप मार बसायचा कारण मी कधीच पहिली आलेली आणि मी काय उन्हाळक्या करायचे, ती कधीच उन्हाळक्या करायची. त्यामुळे सगळेजण म्हणायचे ताई कशा अभ्यास करते, तुला करायला काय होतं. आता जेव्हा मी चळवळीत आले तेव्हा एक्झॅक्टली तिला उलटा टोमणा मारतात, सारखी काय रडत असते आणि तो काय तिचे प्रश्न ती मिटवते की नाही. त्यामुळे आपल्याकडे सारखे क्रायटेरिया हे आपण बदलते घेत असतो, विशेषतः बायकांच्या बाबतीत. त्यामुळे चळवळीने मला काय दिलं तर मी मला इतकं भरभरून दिलं, मला ओळख दिली चळवळीने की एक स्त्री नेतृत्व करत उभं राहू शकते. माझा प्रवास मी जेव्हा स्वतःच बघते की एक झोपडपट्टीतली कार्यकर्ती, मला आठवतं मी अर्धे निमेजन ओळखतात त्यामुळे नाव घेऊन बोलायला हरकत नाही, की एका मुलाच्या पाठीवरती मी हात ठेवला होता आणि फक्त निरोप दिला होता त्याला चौकामध्ये की आपली मीटिंग आपल्या बालवाडीतच होणार आहे, अंगणवाडीतच होणार आहे, तू तिथे ये. त्या 1 सेकंद मी त्याच्या खांद्यावरती हात ठेवला, त्याचा इतका बबरा झाला आणि इतक्या मीटिंग आमच्या गाजल्या. त्याच नागसेनगरमध्ये, ज्या नागसेनगरवरती आज नोंदणी पुस्तक लिहिलंय, त्याच नागसेनगरवरती खूप दंगल झाली की ही पोरगी चालू आहे, पोरांच्या खांद्यावरती हात ठेवते, केव्हा पण वस्तीमध्ये येते, कायम पोरांबरोबर राहते. मला ते अडाणी लोक बोलले त्याच्याबद्दल वाईट वाटलं नाही, कारण मला वाटत होतं ते अडाणीच आहे. पण माझ्या बरोबरचे सहकारी जे चळवळीचे वारसदार स्वतःला मानत होते, त्यांनी 3-3.5 तास मीटिंग घेतली की कशी माझ्याकडनं चूक झाली आणि मी कसं त्या पोराच्या खांद्यावरती हात ठेवायला नको. आणि असा निर्णय झाला की आता हिला संघटनेतनं काढून टाकण्यात यावं आणि मला काढला असा ठराव आहे. संघटनेच्या मीटिंगमध्ये म्हणजे समता आंदोलनाचं जर जुनं रेकॉर्ड काढायचे मीच लिहित होते, त्याच्यामध्ये ठराव पास झाला की अनिता पगारे यांना संघटनेतनं काढून टाकण्यात यावं. म्हणजे एखाद्या माणसाला कॅन्सर झाल्यानंतर जेव्हा त्याला कळतं नाही तुला कॅन्सर आहे, तेव्हा त्याची जी मानसिक अवस्था असेल ती मानसिक अवस्था होती त्या मिनिटाला. आणि मला संघटनेतनं बाहेर काढलं. मी अरुणकडे खूप रडले की अरे असं कसं होऊ शकतो, तू तरी सांग, मी तुझी पोरगी, सगळे लोक मला तुझी पोरगी म्हणून ओळखतात, तू तरी असं म्हणू नकोस. अरुण म्हटलं नाही, हा सगळ्यांचा निर्णय आपल्याला तो फॉलो करावा लागेल. मी स्वतः घरामध्ये बोलून घेतलं. माझी विचारची का मिटिंगला का जात नाही आता, तर माझ्या आई हळूहळू तोपर्यंत मी मिटिंगला जाते याच्यामध्ये ती रुळली होती. आधी तिने 2 वेळा प्रयोग केला की माझ्या फाईल बाहेर फेकून पाहिल्या की त्याच्यामुळे तरी माझ्या मिटिंगा थांबतील, पण तरी मिटिंगा चालू राहिल्यावरती म्हणली बरं आता कर तुला काय करायचं. त्यामुळे म्हणते मिटिंगला का जात नाही. मी म्हणते नाही आता सध्या आमच्या मिटिंगा थांबल्या. बरं माझे वडील हे अरुणच्या ऑफिसमध्ये असल्यामुळे माझ्या वडिलांना चळवळीचा रोजचा टप्पा माहिती असायचा की आता कुठलं आंदोलन चालू आहे, कुठली मिटिंग चालू आहे. माझे वडील पण घरी विचार करायचे की अरे कार्यक्रम तर चालेल नाही, ही का जात नाही मिटिंगला. एक दिवस माहित नाही काय जादू झाली, अरुण बोलला म्हणून की काय मिटिंग मध्ये निर्णय झाला माहित नाही, पण सगळेजण माझ्याकडे घरी आले आणि सांगितलं नाही आता तू मिटिंग मधून परत चल. आणि एक स्त्री म्हणून काय मी तुमच्याबद्दल विचार करते तो मला तुमच्यासमोर मांडायचा. स्त्रीवादी चळवळी कॉर्पोरेट मध्ये मिटिंग करत असते तर कदाचित मी पर्सेंटेज मांडले असते की दिल्लीला आपल्याकडे पोलिसांचं जे रेकॉर्ड जातं त्याच्या आपल्याकडे जो क्राईम रजिस्टर होतो त्याचा रेकॉर्ड दर महिन्याला दिल्ली गव्हर्नमेंटला पाठवलं जातं. दिल्ली गव्हर्नमेंटला नाही, पोलिसांच्या मागे 60 मधल्या 30 बायकांना पोलीस असं सांगतात की बाई नवरात्रातच भांडण आहे ना, आम्ही मिटून घेऊ, तुम्ही जा घरी, आम्ही त्याला बोलवतो पाहत होतो असा कसा तुम्हाला पुढच्या वेळेस मारतो. म्हणजे 60 ज्या आल्या त्याच्यातल्या 30 परत गेल्या, त्याच्या 30 आहेत त्याच्यातल्या 15 जणी केस नोंदवतात. अशा 15 जणींची केस प्रत्येक 29 मिनिटाला रजिस्टर होती. हे आपल्या देशाचं रेकॉर्ड आहे. पुरुष शाखा संरक्षण समितीचं अधिवेशन चालू नाशिकमध्ये, कालच्या त्यांच्या उद्घाटनाच्या बातम्या आज पेपरला आहे. त्याची पहिली हेडलाईनच असे की बायका फार शहाण्या झाल्या.
आणि मी अदरवेळेस की आता काय करायचं याच्यामध्ये. बायका शहाण्या झाल्या म्हणजे काय, म्हणजे बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत होते की बायकांचा त्यांच्या आयुष्यातला 60% पेक्षा जास्त वेळ हा अनप्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटी मध्ये जातो. म्हणजे काय, साडी नेसणे, ती धुणे, तिला पिको फॉल करणे, ते लांब केस नावाची जी गोष्ट आहे ती धुणे, त्याच्यात वळ काढणे, वाळवणे, वेणी घालणे, ज्याच्यामुळे बाईच्या बुद्धिमत्तेवरती काहीही फरक पडत नाही, अशा सगळ्या कामांमध्ये बाईचा वेळ जातो. आणि हे सगळं करत असताना हे सगळं कोणासाठी करायचं, तर नवऱ्याला छान दिसावं म्हणून, मित्राला छान दिसावं म्हणून, तिला छान दिसावं म्हणून नाहीच. हे सगळं सौंदर्य किंवा हे सगळं जे नटणं आहे ते समोरच्याला चांगलं दिसावं याच्यासाठी. एवढं सगळं करून पण मार वाचतो का, मार वाचत नाही. एकदा मार वाचतो तू वेणी अशी का घातली म्हणून, दुसऱ्या वेळेला तोच नवरा परत मानतो तू केस मोकळा का सोडले म्हणून. म्हणजे त्या बाईला कळतच नाही की मी वेणी घातली हे चांगलं आहे की वेणी केस मोकळे सोडले हे चांगलं. आपल्या देशातल्या बायकांचं अर्ध आयुष्य कन्फ्युजन मध्ये जातं की मी करायचं काय, मी हे म्हणजे बरोबर आहे की ते म्हणजे बरोबर आहे. मी मनोरला नेहमी गमतीने म्हणते की तुझ्यासारख्या नवऱ्याबरोबर राहिल्यामुळे माझं ट्रेनिंग, माझं स्किल जास्त वाढलं. आपल्या देशातल्या बायका जेव्हा जागतिक पातळीवरती जातात तेव्हा असं लक्षात येतं की आपल्या बायकांची सहनशक्ती अतिशय टोकाची आहे. टोकाची म्हणजे किती टोकाची आहे, नवरा हातपाय तोडोस जोपर्यंत मारत नाही तोपर्यंत त्या म्हणतात एखादा फटका मारला. म्हणजे जेव्हा मी महिलांच्या बरोबर काम करत होते पोलीस डिपार्टमेंट मध्ये, तेव्हा मला आठवतं की आम्ही पत्र लिहायचो नवऱ्याला की तुझ्या बायकोने अर्ज दिले आमच्याकडे, आम्हाला तुझ्याशी बोलायचंय तर प्लीज तू ऑफिस मध्ये ये. नवऱ्याच्या आधी सासूच पोचायची ऑफिसला आणि सासू असं म्हणायची बाई तू मारतो ते खरं आहे पण आता किती धरून बसायचं ते का. मग ती पाठीच्या कुठली तरी याला दाखवायची सोडे बाई जे पाठीला जखम झाली ना ती हिच्या सासऱ्याने मारली म्हणून. मग आता मी त्याला सोडून गेले, मी जर आता त्याला सोडून गेले तर तिने रस्त्यावरती नसते आले. पण आपल्याकडे त्या हिंसाचाराचं गौरवीकरण इतकं आहे की काय होतं नवऱ्याने मारलं तर, आणि मग त्याच्यातनंच पुढचं सुशिक्षित वाक्य असं येतं की आत्ताच्या बायका शाजूक झाल्या. का झाल्या, कारण आत्ताच्या बायका मार खात नाही. पहिला फटका मारला तर बायका सांगतात बॉस बहुत हो गया, चालणारे मार खाल्लेलं. दिसायला राग आला की माझा निरोप जाऊन पण हा येत नाही, म्हणजे हा किती आगाव असेल म्हणून 400 आठवडे दाखल झाले. हा एक प्रकार. दुसरा प्रकार आमचा राजकीय कार्यकर्ता गेला, त्याचा शब्द ऐकला नाही म्हणून तो म्हणतो याला नाही नीट करतो मी, याला बरोबर 400 आठवडे दाखल करतो. त्याच्यात बाईचा काही संबंध आहे. बाईला जिथे विचारातच घेतलेले नाही, तिच्या नावावरती जे तिच्या मुद्द्यावरती जे कायदे लिहिले गेले त्याची नोंद करून बायका आता पण अक्कलवान झाल्या, त्यांना आता घरी बसवा असं सगळं डिंगोरा. आणि आता आम्ही मुलांना मी बोलत होतो की कसं हळूहळू पुरुष हक्क संरक्षण समितीला किंवा माझे मित्रमंडळी सुद्धा गप्पा मारताना म्हणतात अनिता बघ नाही तर हळूहळू आम्ही त्यांच्या मिटिंगला जाऊ. मला घाबरवतात की फार काय आम्ही तुझ्या मोर्चा विचारायला नाही, आता मी त्यांच्याकडे जाऊ, आमच्यासाठी पण एक समिती तयार झाली. खरंच बायका इतकी आगाऊ झाले आहेत का, विचार करायला पाहिजे. आजच्या निमित्ताने मला तुमच्याकडनं काही प्रॉमिसेस पाहिजे. मी माझे खरंच खूप जीवलग मित्र, म्हणजे मी इथं बसून तुमचे चेहरे पाहिजे मला नावं आठवत आहेत की अरे आमच्याबरोबर आपण कॉलेजच्या कॅन्टीनला बसलेलो तेव्हा कशी मजा केली होती, आम्ही कॉलेजच्या कॅन्टीनला कसे जगलो. म्हणजे आत्ताच्या तब्येती छान आहेत त्या फक्त चव्हाणांच्या फुकट पिलेल्या चहामुळे किंवा मिसळ पावमुळे असते. मला आठवतं की त्या तेजाब नावाच्या सिनेमामध्ये अनिल कपूरने असा प्रसंग केलाय ना की तो एकटाच चहा पीत बसतो आणि सांगतो की माझ्या एकट्याचं बिल भर, आणि नंतर कळतं की त्याचे 10-15 बिल असतात. हा सगळा उद्योग आम्ही केले. शरद बसले पाठीमागे, तो हसते आम्हाला पण. आम्ही फक्त वाट पाहायचं की थोडा पैशावाला माणूस आला की जोरात त्याच्या नावाने घोषणा द्यायची, शरद की जय हो, चाय पाणी की सोय. आणि काय तिला लाज वाटायची नाही की असं कोणाकडनं करू. आता माझ्या मुलीला सांगते की ती म्हणते काय भिकाऱ्यासारखे करता काही असं वागतात काय. आपण म्हणतो त्याच्यामध्ये बॉन्डिंग आहे, त्याच्यामध्ये एक दोस्ती आहे. मुलांना आता हे एटिकेट्स मध्ये बसत नाही असं मुलं म्हणतात की काय त्यांना कल्चर नावाची गोष्टच नाही. म्हणजे गोपाळाला तुम्ही गोपाळच्या खांद्याला लटकणार तर ती मला म्हणते आई आता तू आजी झाली आहे काय, वय आहे असं वागायचं. आपण म्हणतो म्हणजे बाप येतो त्यांनी मुलं लहानचं मोठं केलंय, त्याच्यात काय मी लहान आहे तर तो मोठा आहे, बाप संपला विषय. पण आता भाषेचा संपर्क 7 वर्ष झाले माझा होतो. पण मुंबईमध्ये बार्सच्या मध्ये किंवा मोठ्या मोठ्या कार्यक्रमांच्या मध्ये मुलांच्या बरोबरीने दारू पिणाऱ्या मुली आणि अतिशय म्हणजे खंबा पिणाऱ्या मुली, तुम्हाला कळावं म्हणून मी म्हणते की दारू म्हणजे पेग न खंबा पिणाऱ्या मुलींची संख्या सध्या वाढली. मधल्या काळामध्ये मी बेंगलोरला एक युथचा रिसर्च होता, त्याच्या अभ्यासासाठी मी गेले होते बेंगलोरला. बरीच 1.5 महिना राहिली. आम्ही IT मधल्या मुलींचा स्टडी करत होतो. IT मध्ये मुली लवकर लग्न करायला तयार होत नाही. तर आम्ही त्यांना विचारत होतो की काय प्रॉब्लेम आहे, कावर तुम्ही लग्न नाही करत आहे, इतक्या पद्धतीची दारू पितात. मुलींनी फार छान उत्तर दिलं. त्यामुळे आपल्या देशामध्ये पुरुष दारू पिला की मर्दुमकी आहे ना. तुम्ही सगळेजण एकत्र बसून दारूच्या पार्ट्या मॅनेज करणार, बायकोशी खोटं बोललं. म्हणजे आमचा एक मित्र
दारू प्यायला कुठल्या तरी गावाला जायचं होतं त्याला, बायको त्याची हुशार आहे, ग्रॅज्युएट आहे, त्यामुळे ती म्हणते का कुठे चालेल ना विचारलं. तर त्यांनी काय उत्तर दिलं असेल माहिती बायकोला, तो नेव्ही मध्ये नोकरीला आहे. तो म्हणला काय आम्हाला पहाटे निघायचं, म्हणजे तो सगळा जो ग्रुप जाणार होता तो पहाटे जाणार होता, बरोबर, पण त्याच्याकडे असल्यामुळे मला माहिती होतं. तर आता घरात बायकोला सांगायचं की 4 वाजताच निघायचं, तर बायकोला कसं सांगा दारू प्यायला चाललं. त्यांनी काय उत्तर दिलं असेल बायकोला, तो म्हणला काय नेव्ही मध्ये ना ती जहाजाची जी लांबी आणि ते मोजायचं असतं ना, ऊन सुरू झाल्यानंतर ते जास्त तापतं, मग ते ऍक्युरेट मापा येत नाही, त्यामुळे पहाटे जाऊन ते करायचे. आणि हा पहाटे कुठे गेला तर दारू प्यायला गेला. पुरुषांच्या दारूचे इतके डेकोरेशन आणि त्याचं इतकं गौरवीकरण की आमचे साहेब प्यायला बसले ना मागं पुढे पाहत नाही बरं. असं कोणी किस्सा सांगतात का आमच्या मॅडम प्यायला बसले ना तू मागं पुढे पाहत नाही बरं. अनवॉन्टेड किस्सा वाटतो की यार असं कसं होऊ शकतं. मी कॉर्पोरेट मध्ये नोकरी लागल्यावर तर माझ्या आईवडिलांना भयंकर टेन्शन होतं की या सगळ्या काचेच्या ऑफिसेस मध्ये बायका पण पितात, आता आपली पोरगी पण प्यायला शिकणार. दारू हा चॉईस आहे. म्हणजे मी अमेरिकेत काही कारणाने शिकायला गेले होते आणि मला प्रचंड दारू पाहायला मिळाली. एका वायनरीमध्ये आम्ही राहत होतो. मला त्यावेळेस खूप प्रश्न आला की टेस्ट करून पाहूया काय हरकत काय, कारण इथे कोणी भारतातलं नाही, कोणी सांगणार नाही की मी इकडे प्यायले किंवा प्यायले. मी स्वतःशी प्रश्न विचारला की आणि दारू प्यायची ही तुझी स्वतःची आवड आहे की कोणापासून तरी लपवायचं म्हणून तू दारू पिते. आणि त्यावेळेस मी स्वतःला असं उत्तर दिलं की ती माझं स्वतःशी केलेला मी तो संवाद आहे. कोणाला तरी सांगायचं किंवा कोणाला तरी घालवायचं म्हणून मी दारू पित नाही किंवा पिते दोन्ही करत नाही. मला प्यायची असेल तर मी पिणार आणि मला नसेल प्यायची तर मी नाहीच पिणार. त्यामुळे मी अमेरिकेत गेले तरी दारू पिली नाही. मी कॉर्पोरेट मध्ये अतिशय उच्च पदावरती काम करते, मी पोलीस मध्ये अतिशय उच्च पदावरती काम केलं, IPS CS मध्ये पाण्यासारखी काम. म्हणजे मला असे अधिकारी माहिती आहे की आम्ही त्यांच्या जवळ सांगायचो साहेब आता एक पेज जर प्यायला लागतं तर बहुतेक खाली पडा. कारण आपल्याकडे फुकट मिळाले की लोक डुबायला लागतात ना त्याच्यामध्ये. आपल्या देशाला तर दारू पिण्याचा अजिबात कल्चरच नाही. म्हणजे मी अमेरिकेत असं पाहिलं होतं की 2 पेट साधारण 6 तास पितात. मी त्यांच्या चळवळीला प्रश्न विचारत नाही, मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारते की आपल्याकडे भाषण केलं जातं एकीकडे, पण मुलीच्या जन्माचं अजून पण जितकं व्हायला पाहिजे तितकं स्वागत होत नाही. हा पहिला पॉईंट. दुसरा मला वाटतो की अतिरेकी स्वागत पण करू नका प्लीज. आपल्याकडे बसमध्ये लिहिलेलं असतं बसच्या पाठीमागे मुलगी शिकली प्रगती झाली. मला ते वाक्य वाचलं की टेन्शन येतं. म्हणजे इतके दिवस तुम्ही आम्हाला चुलीपर्यंत ठेवलं, आता तुम्ही एकदम आम्हाला शिकवलं आणि आता सांगितलं आता देशाची प्रगती तुम्ही करायची. आता तुमच्या जबाबदारी. इतके दिवस पुरुष विचारे हरले. म्हणजे जी गोष्ट तुम्ही करू शकले नाही ती आम्ही आता 10-15 वर्षामध्ये सक्सेस करायची आणि सक्सेस नाही झालं तर परत खापर आमच्या माथ्यावरती मुलीला शिकवून काय उपयोग नाही. त्यामुळे मुलींचा अतिरेकी कौतुक करण्याची पण गरज नाही. मुलगी जन्माला आली म्हणजे परत काही तीर मारला नाही. जे बाळ जन्माला येईल त्याचा आनंदाने स्वीकार करा हा त्याच्यातला मूलभूत आहे. त्यामुळे लेख मुलगी आहे म्हणून जे गर्भाच्या लिंग परीक्षा होतात आणि मुलींचं अबॉर्शन होतं ते अबॉर्शन मात्र थांबवलं पाहिजेत आणि कडक अंमलबजावणी केली पाहिजे हे नक्कीच. दुसरं मी आता पाहते की मुलींच्या शिक्षणाचं फार गमतीशीर उत्तर आमचे चळवळीतले मित्र पण देतात. मुलगा इंजिनिअरिंगला, मुलगी आर्ट्सला. म्हणजे आर्ट्स कमी असं माझं म्हणणं आहे. सगळे कलेक्टर हे IAS करण्यापूर्वी BA असतात, त्यामुळे माझं त्याच्याबद्दल दुमत नाही. पण त्यांच्या मनातल्या मनात त्यांनी असं गणित केलेलं असतं की आर्ट्स म्हणजे बरं आहे ना नोकरी पाणी करायला, बँकेमध्ये LIC मध्ये लागेल, पोरांचा अभ्यास घेईल. इंजिनिअरिंग म्हणजे फील्ड वर्क आहे, त्यामुळे रात्री बिरात्री फील्डवरती जावं लागेल आणि ते बायकांचं क्षेत्र आहे. पुन्हा एकदा आपण दुटप्पीने वागतोय. आपण एकीकडे म्हणतो की स्त्रियांचं एम्पॉवरमेंट झाली पाहिजे आणि दुसरीकडे आपण स्त्रियांना जिथे जिथे संधी आहे स्वतःची बुद्धिमत्ता प्रखर करण्याच्या त्या सगळ्या संधी हिरावून घेतो. माझी विनंती तुम्हाला अशी आहे याचा आता सगळ्या मुलींना इंजिनिअरिंगला घालू नका प्लीज. कारण हा पण एक अतिरेक मी पाहिलेलं की सगळे बाप पोरींवरती बळजबरी करतात जे पुढारलेले बाप आहे. मी म्हणतो तसंच कर, तू मोठी होशील. प्लीज तिला जे करायचं असेल ते करू द्या, केलं पाहिजे. माझी अतिशय एक खाजगी विनंती तुम्हाला आहे. मी असं खूप जुन्या घरांमध्ये पाहिलं आहे आणि नवीन घरांमध्ये मॉडर्न पद्धतीने, पण जुन्या घरांमध्ये आपल्या पडद्याच्या पाठीमागे पोराच्या घरून आलेल्या बायका पण यांच्या किचनच्या पडद्याच्या मागे आणि ज्या बाईच्या घरात मिटिंग चालू ती पण पडद्याच्या मागे. आणि मग तिथून नवऱ्याला ती खून होती. हो तिला सारखं वाटते की जे चाललंय ना ते काही बरोबर नाही आणि ती दाराच्या आडून त्याला खुणवण्याचा प्रयत्न. आपल्याकडे अशी सांकेतिक काही भाषा फार डेव्हलप नाही आणि ती खुणवायचा प्रयत्न करते नवऱ्याला. नवरा एकदा पाहत होता गबस का तू दिवसापासून ती BA होईपर्यंत तू गबस एवढाच एक डायलॉग ऐकायला वेळ असा मला सोपाट अपमान वाटला. तुम्ही तू असं कसं काय बोलला, तू म्हणला मी गमतीने बोललो, मी कुठं कसं. हे गोधडीमध्ये कसं वागावं ह्याचा सेन्स नसल्यामुळे निर्माण झालेलं. हुंडा बिंड्याचं सगळं नाटक आहे. म्हणजे ते 8,000 आण त्या बाईला म्हणायचं लिहून दाखव बरं 50,000 किंवा ते नवऱ्याला बोललं तर त्याला म्हणायचं
म्हणायचं लिहिले 50,000 म्हणजे पाचावर किती शून्याचा कुठलाही अभ्यास आपण बायकांना काही पुरुषांना पण देतो. मी तर म्हणते स्त्री पुरुष समानता येईल का मला माहिती नाही, किंवा आली असेल तरी टोकापर्यंत जाईल की मला माहिती नाही. पुरुषांना जरी समानता दिली नुसती की बाबा तुझ्या आवडीच्या बायको बरोबर लग्न, तुझ्या आवडीच्या मुली बरोबर लग्न कर, तरी अर्धा हिंसाचार कमी होईल. त्याला एक आवडत असते, आपण तिसरीच पाच कोणी लग्न लावून देतो, त्याच्यात हिंमत नसते सांगायची की मला हिच्याशी नाही तिच्याशी लग्न करायचं. मग हिच्याशी पण तो लग्न करतो, हिच्याकडनं मुलं जन्माला घालतो आणि तिला पण भेटायला जातो, आणि जे काही त्यामुळे त्रांगडं होतं त्या सगळ्या हिंसाचाराचे किस्से आपण अनेक वेळा पाहतो. त्यामुळे मला वाटतं की पुरुषांनाही त्यांच्या आवडीप्रमाणे जगण्याची जर संधी उपलब्ध करून दिली तर आपण जगू शकतो. माझी बायकांना विनंती, आणि कदाचित बायका असं वागल्या तर तुम्हाला विनंती की तुम्ही ते स्वीकारावं. जी गोष्ट तुम्हाला आवडत नाही ना तिला स्पष्टपणे नाही म्हणायला शिका. आमच्या प्रोफेसर मॅडम होत्या मीनाक्षीताई आपटे, त्यांच्या घरी गेलं किंवा त्यांच्या ऑफिसला गेलं तर त्या विचारायच्या आणि त्या काय करशील, तर मी म्हणायचे बाई काही पण चालेल. आम्ही त्यांना बाई म्हणायचो, काही पण चालेल. ते म्हणायचे अगं माझ्याकडे काही पण नावाचा काही पदार्थ नाही, तुला चहा हवाय का कॉफी हवी, बाई काही पण चालेल. मी परत तुला मी म्हणते ना की काही पण नावाचं नाही, तुला चहा हवाय की कॉफी हवी, तुमच्याकडे काय काय आहे. आपल्याकडे बायकांना आपण इतकं दाबून ठेवलं ना की त्याने चॉईसच नाही. दरवेळेस बायकाच्या तू काय खाशील, काही पण चालेल. पुरुषाने मात्र विचार, म्हणजे मला अशी काय घर माहितीये की घरामध्ये 3 पुरुष आहेत, 3 वेगळ्या भाज्या होतात. कारण पोराला जी भाजी आवडते ती बापाला आवडत नाही, बापाला जी आवडते ती त्याच्या बापाला आवडते. त्यामुळे आजोबाला वेगळी, नवऱ्याला वेगळी आणि पोराला वेगळी अशा 3 भाज्या होतात, आणि बाई मग त्याची जी उरते ती खाते. नाही तर मग लोणचं पापड तर आपलं आहेच ना. तेवढं पापड म्हणजे काय, म्हणजे स्वतःचं कौतुक करायला शिकलं पाहिजे. आपल्याकडे तर बायकांचं कौतुक करत नाही, म्हणजे इतकं करत नाही ना की बायकांना पण ते आडवणी पडले, त्याला सवय पडली. एक तर आपल्या देशामध्ये सगळ्यात अवघड म्हणजे साडी नावाचा जो सांस्कृतिक प्रकार आपण बायकांना शिकवलाय तो इतका अडचणीचा आहे ना की त्याच्यामुळे पळता येत नाही, त्याच्यामुळे कुठे पण झोपता येत नाही, पटकन बसता येत नाही. त्या साडीच्या प्रकारमुळे बॅग नावाचे एक वेगळा प्रकार परत गळ्यात अडकून घ्यायला लागतो. पुरुष 3 मिनिटात तयार होतो, होईल ना बाबा, एक पॅन्ट एक शर्ट, 10 खिशे, इकडे पॉकेट टाकलं, मोबाईल टाकला, पेन घेतला, थोडेसे पैसे घेतले, संपला विषय. बायकांना हेच डिझाईन करायला तुम्ही इतकं गमतीशीर डिझाईन दिलंय की ते गुंडाळायलाच बाईला 1.5 तास निघून जातो. आणि मग तुम्ही म्हणा तुला वेळ लागतो का, मी केव्हाच म्हणत होतो तयारी करणं. त्यामुळे मी बायकांना अशी विनंती करते ना की स्वतःला पॅम्पर करा. म्हणजे वर्षात एकदा बुद्ध असं म्हणत होतं, बुद्धाचं लॉजिक असेल, तत्वज्ञान त्याच्या मागचं असं आहे की जर तुम्ही आनंदी असाल तर आनंद क्रिएट करू शकता. बायका सातत्याने दुःखी असतील तर कसा आनंद तयार करतील. मग अशी दुखावलेली विधवा सासू तिच्या अंगात तरी येतं, किंवा ती आपली सून आणि मुलगा जर गप्पा मारायला लागल्या तर ती बांगड्या तरी वाजवेल, ती 50 वेळा पाणी प्यायला तरी जाईल, ती 50 वेळा दार तरी वाजवेल. तिला तुमचा त्रास नाही, तिच्या स्वतःच्या आयुष्याचा त्रास आहे की मला हे आनंद मिळाला नाही, मला हे जवळ बसायला मिळालं नाही, मला नवऱ्याकडनं लाडाचं वाक्य मिळालं नाही. त्यामुळे तिचं जे जळण आहे ते स्वतःशी जळण. त्यामुळे जर बायका आपण आनंदी जर तयार केल्या तर त्या पुढची पिढी तयार करतील, आणि मग हा समाज अधिकाधिक आनंदी आणि अधिकाधिक सक्षमपणे उभा राहणारा करतील. मी मैत्रीण असल्याची जी दादागिरी केल्याने काय म्हणतात ना तुमच्याकडनं वगळून घेतलं सगळं, चेहऱ्यावर तुम्ही असं दिसतो, पाहतो विचार करतो. प्लीज विचार करा मी जे म्हणाले ते, आणि आपली दोस्ती टिकवण्यासाठी जी मांडणी केली मी ती तुमच्या घरापर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. एक वाक्य फक्त खाजगी बोलते, कारण आता माझं अधिकृतरित्या लेखक म्हणून तुम्ही सगळ्यांनी शिक्कामोर्तब केलंय. त्यामुळे त्याच्या 1.5 वर्षाच्या प्रवासामध्ये पुस्तक लिहिताना अनेक कंगोरे होते, त्यामुळे त्याच्या सगळ्या त्रासाचा मी सहभागी आहे. त्यामुळे मी फक्त मनोहरचं अभिनंदन करते की लेखक म्हणून त्याचा प्रवास सुरू झाला. त्यांनी लिहिता राहून त्याचं ड्राफ्टिंग खरंच खूप चांगलं आहे. मला आठवतं लाकसकर नावाचे कामगार अधिकारी इथे होते, ते कायद्याच्या ड्राफ्टिंगसाठी मनोहरला बोलवायचं, इतकं त्याचं ड्राफ्टिंग चांगलं आहे. त्यामुळे त्याने त्याच्यातली ते स्किल माझ्यावरती ओरडण्यापेक्षा जर पुस्तक लिहिलं तर इतकं चांगलं पुस्तक लिहू शकतं अशी तुमच्या सर्वांची समोर विनंती करतो. मित्र हो, काशीचं वाडगं या मनोहर आहिरे यांनी लिहिलेल्या अतिशय सुंदर, आशयपूर्ण आणि स्वतःला आणि समाजाला शोधणाऱ्या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी सर्वप्रथम जाहीर करतो. मीही आपल्या सर्वांना विनंती करतो की जेव्हा या सभागृहातून बाहेर पडाल तेव्हा विकत घेतलेले एक पुस्तक तुमच्या हातात असावं, आणि पुस्तक घेणं याचा अर्थच आपण चळवळीशी यानं त्या पद्धतीने जोडले जातो आहोत असंही होतं. चळवळीत सहभागी होण्याचे मार्ग अनेक असतात.
थोडा मोबाईल सायलेन्स मोडवर ठेवला तर मनोहर बरोबर मलाही मदत होईल. तर आपण हे पुस्तक विकत घ्यावं. ते बऱ्यापैकी सवलतीत आणलेलं आहे. खरं म्हणजे सवलतीत पुस्तक द्यावं याचा मला तात्विक विरोध आहे. याचा मला बाकी सगळ्या गोष्टी सवलतीत मागा, पण पुस्तक कधी मागू नये. कशासाठी मागायचं सवलतीमध्ये? रेमंडचे कपडे सवलतीत मागत नाही, आईस्क्रीम सवलतीत मागत नाही. फक्त दोनच गोष्टी सवलतीत मागतो. दारावर मेथी विकायला येणारी बाई, भेंडी विकायला अजून एक भेंडी टाक, अजून एक भेंडी टाक. किती दरिद्र होतो 5 किलो भेंडी घेताना आपण. त्यामुळे तिथे सवलत कधी मागू नये शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये. आणि पुस्तक लिहिणाऱ्या लेखकांचे जे पुस्तक आहे तिथे कधी सवलत मागू नये. पण तो कार्यकर्ता असल्यामुळे त्यांनी सवलत जाहीर केली. जाहीर केली तर आता घेऊन टाका, सवलतीत घेऊन टाका. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला ही विनंती केलेली आहे. खरं म्हणजे मनोहरचे हे जे पुस्तक आहे हे एकाच वेळेला 2 गोष्टींचं आत्मकथन आहे. एक व्यक्तीचं पण आहे आणि तो ज्या समूहामध्ये जगला, वाढला, जन्माला आला त्या समूहाचं पण आहे. बहुतेक वेळेला आत्मचरित्र लिहिणारे, आत्मकथन लिहिणारे एका गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे ही आत्मकथन बच्चनच्या सिनेमासारखी तयार होतात. हा जो हिरो असतो तोच लढत लढत फायटिंग देत गोऱ्या रंगाची पोरगी मिळवून लग्न करून तो मोठा होतो आणि द एंड. तो मोठा होणं चांगलंच आहे, स्वागतच करायला पाहिजे. पण तो जन्माला आल्यापासून मोठा ज्या पद्धतीने होतो तेव्हा त्याचं पर्यावरण काय असतं, त्या पर्यावरणात काय घडत असतं, कोण घडवत असतं, कसं घडवत असतं, त्याचे परिणाम काय आहेत हे बहुतेक आत्मकथनामध्ये नीटपणे मांडलं जात नाही. कारण हेरो वर्शिपिंग आत्मकथन तयार होतात. हे आत्मकथन असं आहे की याच्यामध्ये लिहिणारा व्यक्ती खूप कमी आहे आणि त्याचं पर्यावरण जास्त आहे, उलट झालेलं आहे. आणि व्यक्तीबरोबर जोडलेलं पर्यावरण जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा एकूण समग्र समाज समजून घेण्याची एक संधी वाचकाला आणि त्या समाजाला मिळत असते. म्हणून दुसऱ्या अर्थाने मी या आत्मकथनाचं खरं म्हणजे स्वागत करतो. आणखी एक गोष्ट मला सांगायला पाहिजे की जेव्हा हे कच्चं टिपण घेऊन मनोहर आला होता माझ्याकडे, तर तो कॅरी बॅग मध्ये काहीतरी घेऊन आला, पुढे ठेवला. सर माझा आत्मचरित्र आहे. मी नाशिकमध्ये 89 ला आलो आणि तेव्हापासून या दोघांना पाहत होतो. नंतर त्यांचं लग्न झालेलं आहे आणि मी नाशिकमध्ये आल्यामुळे झालेलं नसतो, नाशिकला आलो तर. आणि त्यांच्या लग्नाविषयी मला तरी स्वतःला नेहमी चांगलंच ऐकायला मिळालेलं आहे. ते स्वतः अनिता, मनोहर हे दोघं. मी त्यांचं सामाजिक जीवन पाहिलेलं होतं, राजकीय जीवन पाहिलेलं होतं, चळवळीतलं जीवन पाहिलेलं होतं 89 ते आतापर्यंत. म्हणजे त्यांच्या जीवनाचा एक 25-30 वर्षाचा मी साक्षीदार आहे. हे सगळं माहिती असल्यामुळं मी त्या पुस्तकाच्या बाबतीमध्ये फारसा पूरक नव्हतो. म्हटलं मनोहर तो सगळे घेऊन जा, तुला जसं वाटतंय जेवढं वाटतंय तेवढं लिहून काढ, प्रश्न विचारू नको. कारण स्वतःविषयी कसं लिहायचं, स्वतःविषयी कसं लिहायचं हा एक त्याच्या मनामध्ये प्रश्न होता. आणि तो सांगत होता सर चळवळीविषयी जास्त लिहूया. आणि माझं काय ठीक आहे, माणसं येतात जातात, पण चळवळी कव्हर करूया. पण म्हटलं चळवळीमध्येही माणूस असतो, चळवळीच्या बाहेरही माणूस असतो, त्याला कोणती तरी एक संज्ञा प्राप्त झालेली असते कार्यकर्त्याची. त्यामुळे हे सगळं तू येऊ दे, तुझं पुस्तक किती पण मोठं होऊ दे. त्यामुळे मी त्याचं ते जे बाळ होतं ते परत पाठवलं. आणि मला वाटलं होतं हा काही आता परत येणार नाही. खरं मी त्याला खूप दुरुस्त्या सांगितल्या होत्या. आणि माणसं जी असतात ती इतक्या दुरुस्त्या सांगतात की बहुतेक तो लिहिणारच नाही आणि पुन्हा आपल्याकडे येणार नाही. पण हा वस्ताद निघाला, तू घेऊन पुन्हा आला ते आता बघा. म्हणून आता मी लिहिण प्रस्तावना त्याची, त्याचं ब्लर पण लिहिण, त्याचा चांगला कार्यक्रम करूया आणि हा कार्यक्रम चळवळीशी जोडून घेऊया. कार्यकर्त्याचं पुस्तक आहे आणि ते चळवळीशी जोडायला पाहिजे असं बोलत बोलत आम्ही या परिसंवादापर्यंत पोहोचलो. मला नेहमीच असं वाटत आलेलं आहे आणि इतिहास पण तेच सांगतो. जगात जे जे सुंदर जन्माला येतं, जे जे क्रांतिकारी जन्माला येतं, जे जे मुख्य व्यवस्थेमध्ये बदल घडवणारं येतं ते सगळं झोपडपट्टीतूनच आलेलं. आपली तुम्हाला बीट आहे की झोपडपट्टीच्या बाहेर असं काय जन्माला आलंय हे सांगावं.
देशातलं सांगा, परदेशातलं पण सांगा, आपल्या शहरातलं पण सांगा, शहराच्या बाहेरचं सांगा. जिथे विवंचना असतात, जिथे क्रायसिस असतो, जिथे जगण्याची धडपड असते, तिथे बदलाचे मार्ग सुरू होतात. मनोहर कविता लिहू शकतो, पण अंबानी नाही लिहू शकत. 10 PA ठेवला तरी कविता लिहू शकत नाही. कारण कविता ह्या त्या झोपडपट्टीची, तिथल्या माणसाची, तिथल्या लढण्याची, तिथल्या संवेदनाची गरज झालेली असते. त्यामुळे जे काही अव्वल येतं हे तिथून येतं. बाहेर त्याचं मार्केटिंग होतं, पण त्याच्या जन्मकाळात तिथे चालू होतात. त्यामुळे तिथला माणूस काय लिहितो हे जरा गांभीर्याने पाहायला लागतं. तिथला माणूस कसा लिहितो हे जरा सिरियसली विचार करून पाहावं लागतं. आहे झोपडपट्टीवाला म्हणून त्याच्याकडे पाहणं हे काही बरोबर नाही. कारण उद्याच्या आजच्या परिवर्तनाच्या सगळ्या कळा त्या तिथे चालू होतात. या अर्थानेही मनोहरच्या पुस्तकाकडे पाहायला पाहिजे. हे जे काळजीचं वाडगा आहे, नव्या पिढीला वाडगा हा शब्दच माहिती नसेल. मला अर्थ माहिती होता पण खात्री वाटत नव्हती. मी विश्वकोश पाहिला, संस्कृती कोश पाहिला, ग्रामीण शब्दकोश पाहिला, दलित शब्दकोश पाहिला, पण मला त्यातला जो अर्थ काढायचा तो पटत नव्हता आणि मला जो माहिती होता त्याची खात्री होत नव्हती. मग मी 2-3 त्याला विचारलं की वाडगं म्हणजे काय, वाडगं म्हणजे काय. आणि खरं म्हणजे तो मला समजेल असं सांगू शकत नव्हता. वाडगं एक भूगोल आहे, एका वस्तूचा एक आकार आहे. तुम्ही सगळेच आता नव्या काळात जन्माला असल्यामुळं आणि तुम्ही वाडगेवाले कमी आणि चमचेवाले जास्त गेलं ना. वाडगे चमचेवाले आले, काटेवाले आले, सुरीवाले आले. अण्णाला हात लावला की अपमान होतो माणसाचा. तिथे मोठा अपमान होतो. अण्णाला हात लावला ते. माझी आई नेहमी म्हणते अजूनही की बोटाने खाल्लं की पोटाला लागतं आणि चमच्याने खाल्लं की पोटाला लागतं. जे पोट आणि ओठ याच्यातलं अंतर आपण अजून समजून घेत नाही आहोत. पण हे जे वाडगं आहे हे मुंबईच्या चिराग नगरासारखं आहे. तुम्ही बघा, सगळे डावे, सगळे क्रांतिकारी, सगळे पुरोगामी, सगळे आंबेडकरवादी लेखक जे तयार झाले ना ते चिराग नगर मधून तयार झाले. अण्णाभाऊ साठे तिथे, सुर्वे तिथे, अजून किती नावं सांगावं. त्या नगराच्या सावलीमध्ये, त्याच्या आजूबाजूला तिथून तयार झालेल्या चळवळीमध्ये हे सगळे क्रांतिकारी कवी लेखक तयार झालेले आहेत. हे वाडगं एक असा एक विशिष्ट पद्धतीचा तो आकार दिसतो. कारण मी स्वतः अलीकडेला त्या वाडग्यात गेलेलो आहे. पाहायला म्हणून गेलो, बातम्या आणायला म्हणून गेलो, आणखीन कोणत्या तरी कारणासाठी मी गेलो होतो. त्यामुळे मी पाहिलेलं वाडगं, दृश्य रूपात पाहिलेलं वाडगं पुस्तकामध्ये कसं दिसतं हे पाहण्याची, वाचण्याची मला पण उत्सुकता होते. हे कसं पुस्तक, वाडगं पुस्तक कसं होईल. आणि मला वाटतं की बऱ्यापैकी त्याने ते वाडगं पकडण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. ते काय यश मिळवलं, कारण मनोहरचं पण स्थित्यंतर झालेलं आहे, त्याचं पण वर्गांतर झालेलं आहे. सांस्कृतिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या तो वाडग्यातून बाहेर पडलेला आहे ना. आणि जेव्हा तो बाहेर पडतो आणि पुन्हा जातो तेव्हा ते वाडगं नीट कळत नाही, मंत्र्यासारखं होतं. जो एका गावात जन्माला येतो तिथे 40 वर्षे राहतो आणि तेच गाव पाहण्यासाठी तो लाल दिव्याच्या गाडीतून दौरा काढतो. आम्ही बातमी छापतो, निफाडचा दौरा करण्यासाठी निफाडचाच मंत्री आला. दौरा काढून समजून घ्यावं लागतं. ते पुढारी असे करतात कारण दौरा काढणं हा त्यांच्या प्रतिष्ठेचा विषय असतो, जनतेचा प्रश्न सोडवण्याचा विषय नसतो. ज्याला सोडवायचा आहे ते बिन दौऱ्याचं जाऊ शकतं, पण ह्याला सोडवायचं नसल्यामुळे ते जात नाही. ह्या झोपडपट्टीतली स्थित्यंतर काय आहे तेही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहे. कार्यकर्त्यांच्या मध्ये कशी स्थित्यंतरी झालेली आहे, राजकारणाचे पेच कसे तयार होतात, सामाजिक जीवनातले पेच कसे तयार होतात, हे वाडगं कोणत्या गतीने चालत राहिलेलं आहे, हे वाडगं मेनस्ट्रीम मध्ये येण्यासाठी कसा प्रयत्न करतं आणि मेनस्ट्रीम स्पीड ब्रेकर्स कसं तयार करतं. अनेक गोष्टी त्याच्यातली राजकारण आहेत, भांडणं आहेत, भाषा आहेत, आहाराची वेगळी नावं आहेत, अशी खूप नावं आहेत. हे पुस्तक तयार झाल्यानंतर ती जे त्याने वस्तू सांगितल्या होत्या त्या गेल्या 2-3 महिन्यामध्ये मी त्या सगळ्याच्या सगळ्या मिळवल्या. मी लहानपणी ते पाहिल्या होत्या पण आता विसरून गेलो होतो. माझं पण वर्गांतर झालं. तो वयाला मी तिथून बाहेर पडलो, बाहेर नाही पडायला पाहिजे होतं. पण वाडग्या जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाचं एकच स्वप्न असतं, वाडग्यातून बाहेर पडणं. आपण राहिलो का तिथे? आणि का स्वप्न बाळगायचं नाही असं?
वाडग्यातून बाहेर पडेल, विकसित समाजामध्ये जाईल आणि मी माझे एक जग तयार करेन, हे स्वप्न असण्यामध्ये गैर काहीच नाहीये. त्यामुळे कार्यकर्ता मनोहर कसा होता, तो गल्लीतला कसा होता, तो निवडणुकीतला कसा होता, वेगळ्या वेगळ्या पाट्या बदललेल्या आहेत त्यांनी, पुस्तकात पण लिहिले आणि त्यांनी सांगितलं पण. मी तोही प्रयत्न करत होतो. हा कुठून कुठून याचं शिफ्टिंग झालेलं आहे. माझ्या दृष्टीनं ह्या जगाने जेव्हा कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर प्रवेश केलेला आहे, खाजगीकरणात प्रवेश केलेला आहे, तेव्हा 2 पेज तयार झालेले आहेत. 1992 नंतर एक हरणाऱ्यांचं जग तयार झालेलं आहे आणि एक विजयी होणाऱ्यांचं जग तयार झालेलं आहे. या स्पर्धेमुळे जगाचे 2 क्लिअर कट तुकडे झालेले आहेत. एक डिफिटिंग कम्युनिटी आहे आणि एक विनिंग कम्युनिटी आहे. डिफिटिंग कम्युनिटी 75% आहे आणि विनिंग कम्युनिटी ही 25% आहे. 6th पे आणि तिथून सगळे पुढे. या नव्या स्पर्धेमध्ये या वाडग्याचं काय होणार आहे? तो म्हणत होता फ्लायओव्हर तयार झाला, अमुक झाला, तमुक झाला. फ्लायओव्हर हे सिमेंटचं बांधकाम नसतं, ते एका नव्या संस्कृतीचं प्रतीक असतं. सिमेंट वापरतात म्हणून त्याला बांधकाम म्हणून तर गल्लत करून बसतो. फ्लायओव्हर एक नवीन कल्चर आहे, स्पर्धेसाठीची गती वाढवणारी आणि एक परीक्षा घेऊन 90 लोकांना नापास करणारी आणि 10 लोकांना पास करणारी एक परीक्षा असते. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही विचार करत होतो की आजचा 2013 मधला कार्यकर्ता कसा आहे. माझ्याही आयुष्याची सुरुवात कार्यकर्ता म्हणूनच झाली. माझंही खूप शिफ्टिंग झालेलं आहे. मी देवदासीच्या चळवळीत गेलो, मी अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये गेलो, मी काही CPI मध्ये पण गेलो, CPM बरोबर पण गेलो, मी लाल निशाण बरोबर पण गेलो, मी शेतकरी कामगार पक्ष, मी बाबा आढावच्या चळवळीत पण गेलो, मी बाबा म्हणजे आपलं खूप स्थलांतर झालेलं आहे. त्याला पक्ष बदल असं म्हणता येत नाही. मी काय पक्ष नव्हता बदलला, मी नवीन नवीन विषय स्वीकारत जात होतो आणि ते जिथे असतील त्याच्यासाठी काम करत होतो. सो इट वॉज नॉट चेंजिंग पार्टी. शेअरिंग एक्सपिरियन्सेस आहे, शेअरिंग टॉपिक्स आहे. मग हा जो कार्यकर्ता आहे आजचा, हा आता कसा आहे हा मला पण काही दिसलेला आहे, ते अनिताला पण दिसलेलं आहे, तुम्हाला पण दिसलेलं आहे. त्याचं स्वरूप मुळात आजचा कार्यकर्ता शोधावा लागतो, खूप कष्ट घ्यायला लागतो. तो का शोधावा लागतो आणि कार्यकर्ता कुठे गायब झाला. आपण नेहमी बोलताना सांगतो आता काय कोणी कार्यकर्ता बिरता राहिलं नाही बरं का. मला टेन्शन होतं त्याचा कार्यक्रम ठरवताना. तो सारखं मला सांगायचं असं मी कार्यकर्ता आहे, माझ्या कार्यक्रमाला खूप कार्यकर्ते येतील आणि माझा विश्वासच बसत नव्हता शेवटच्या क्षणापर्यंत. म्हणून मीच म्हणत होतो IMS घे तर बाहेर येणार नाहीत कुणी. तू सारखा फोडतो सर मला येणार कार्यकर्ते. त्यामुळे हा सभागृह गच्च भरलेला पाहताना मला आनंद झाला. कार्यकर्ते जरी कमी झालेले असले तरी कार्यकर्ता पाहायला येणाऱ्यांची संख्या अजून जास्त आहे. त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. तुम्ही कार्यकर्ता आहात की नाही मला माहिती आहे, पण कार्यकर्त्याचं काहीतरी पाहायला आलं तुम्ही आणि ही सुद्धा एक चांगली भावना आहे जी प्रिझर्व करावी, पुढे कॅरी करावी अशी ती भावना आहे. की जेव्हा जागतिकीकरण होतं, खाजगीकरण होतं, भांडवलीकरण होतं, स्पर्धा होतात, तंत्रज्ञानाचा स्फोट होतो, भांडवलशाही नवीन रूप घेऊन आपल्यासमोर उभा राहते. भांडवलशाही पहिलं काम काय करते, सगळ्यात पहिलं काम ती करते की ती माणसाचे तुकडे तुकडे करते, ती समूहाचे तुकडे तुकडे करते, ती संघटनेचे तुकडे तुकडे करते. कारण संघटना फुटल्याशिवाय भांडवलशाहीचा पायरोच होत नाही. आणि किती भारी तुकडे करते. आम्ही जेव्हा कुणाच्या तरी वळचणीला सावलीमध्ये काम करायचो तेव्हा 2 प्रकारच्या कॉलर होत्या. एक व्हाईट कॉलर होती आणि एक ब्ल्यू कॉलर होती. व्हाईट कॉलर म्हणजे शिकलेले आणि ब्ल्यू कॉलर म्हणजे कमी शिकून यंत्राशी झुंजणारे कामगार ही संज्ञेला प्राप्त असलेले. मी आज जर तुम्हाला म्हणालो आज कॉलर मोजा किती, आज किती कॉलर आहे, व्हाईट आहे, ब्ल्यू आहे, रेड आहे, ग्रीन आहे, येलो आहे, ब्लॅक आहे आणि कलरलेस कॉलर सुद्धा आहे. एवढ्या कॉलर झाल्या याचा अर्थ एवढे त्या कामगाराचे, त्या कार्यकर्त्याचे, त्या संघटनेचे तुकडे झालेले आहेत. जेव्हा मी बातमीदारी करायला लागलो 1976 ला तेव्हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शिक्षकाची एकच संघटना होती, सफाई कामगारांची एकच संघटना होती, प्राध्यापकांची एकच संघटना होती. आज जर मी प्राथमिक शिक्षकांच्या संघटनांची संख्या मोजायला लागलो
तर माझी गफलत होते, मी चुकतो. इतक्या संघटना झाल्या त्या, कारण काही पण असतील, पण तुकडे पडले ही वस्तुस्थिती आहे. जेवढे तुकडे जास्त तेवढ्या शक्तीचं विभाजन होतं. अखिल महाराष्ट्र प्राध्यापक संघटना ल.रा. हजारे गुरुजी त्याचा अध्यक्ष होता. मग आंबेडकरी प्राध्यापक, मग अण्णाभाऊ प्राध्यापक, मग मार्क्स प्राध्यापक, मग पदवीधर काय शिक्षक, मग आश्रमशाळेतले शिक्षक, मग विना अनुदानित शिक्षक, मग अल्प अनुदानित शिक्षक, मग महापालिकेचे शिक्षक, मग झेडपीचे शिक्षक, प्रत्येकाच्या वेगळ्या संघटना. खूप वेळ झालेला आहे आणि आधीची गोष्ट खूप बोलणं ते मला काही ठेवलंच नाही असं होत नव्हतं. माझा वेळ त्यांनी घेतला. मित्र एक आज चांगल्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि चांगल्या विषयावर परिसंवाद झाला. रविवारची भेट त्या पुस्तकाबद्दल ते आल्या त्यांना विचारलं वाडगं म्हणजे काय. जसे उत्तम ठाकरे म्हणाले त्याने शब्दकोश पाहिजे. ते म्हणाले वाडगं, आता त्याला इतके वेगळे अर्थ आहे. तर ते म्हणाले वाडगं म्हणजे भिक्षापात्र असेल ते माय वाडग्यात भिक्षा. त्यांच्या ह्याच्यात वाडगं वेगळंच. भिक्षापात्र म्हटल्यावर मला बुद्धाची आठवण झाली. बुद्धाचे भिक्षापात्र होतं म्हणजे बुद्धाच्या हातात वाडगं होतं. असा कसं ते त्याचा प्रचलित अर्थ नाहीये किंवा आपण तेवढं घेत नाही. तो शब्द एवढा वापरात पण नाही, पण तरी त्यामुळे ओळख झाली वेगळ्या शब्द. हे मराठी माणसं असून नेमक्या शब्दाचा अर्थ सांगता येत नाही. तो शब्द वाडगा आहे, अनेक अर्थ होऊ शकतात एका शब्दाचे. हे पुस्तक मला वाचायला फार थोडा वेळ मिळाला, कारण इथं आल्यावर ते माझ्या हातात. या पुस्तकासाठी आयरींना प्रोत्साहन देण्यासाठी उत्तम कांबळेंनी फार तऱ्हेचे प्रयत्न केले. अनिताने मागे तुम्हाला लिहा पुस्तक. आणि आपण माणसं लिहिण्यात आळशी असतो, सगळेच कंटाळे असतो आपल्याला लिहिण्याचा. म्हणजे आपण लिहू शकतो आज एकूणच आपल्याला लिखाणाचा. पण हे पुस्तक ज्या माणसाला समाज कार्याचा अनुभव आहे, तो लेखक नसला तरी अशाच व्यक्ती अशा तऱ्हेचं पुस्तक लिहू शकतात. त्यांच्या लिखाणाला अनुभवाची जोड आहे. कार्यकर्ते आहेत आणि अनुभवाच्या याच्यामधून जोड असल्यामधलं जे साहित्य होतं ते प्रभावी होतं, इफेक्टिव्ह होतं. असंच हे साहित्य. त्यांनी काम करून अनुभव घेतल्याशिवाय हे असं लिहू शकत नाही माणूस. मग ते कृत्रिम होतं अंदाजाने. अशा तऱ्हेने त्यांच्या अनुभवातून हे पुस्तक आहे आपल्याला मार्गदर्शक आहे. उत्तम कांबळेंनी त्यांना 2दा स्क्रिप्ट परत दिली. अजून लिहा, अजून लिहा, मोठं लिहा. आणि अशा लालित्याचा अनुभव आपल्यापर्यंत त्यांना आणायचे असतात. अशा तऱ्हेने सर्व देवदासींना पेन्शन द्यायची म्हटली तर काही कोटी लागतात. आणि सरकार तरतूद किती करते? 1 कोटीवर. म्हणजे अशा कामांना सगळ्या मर्यादा पडतात. म्हणून मग आणि हल्ली तर विना मोबदला काम करायला आता मिळत नाही. नवा जमान्याचे कारण मुळात कार्यकर्ते कोणाला म्हणायचं
फील्ड वर्करला कार्यकर्ता म्हणायचं का? ते म्हणून घेतात मी कार्यकर्ता आहे. आपण तो 1000 पगार घेतो ना बाबा, तू नोकर आहेस तू. तसं नाही तर म्हणून काही संघटनांचा या अशा कामांच्यावर विश्वास नाही. बालवाडी काळ, शाळा काळ, मजुरांचे प्रश्न घे, जॉईंट फॉर्मिंग, जॉईंट फॉर्मिंग किती आहे? मिरजीच्या देवलांचं देवल वाढलं की त्यामुळे मल्टिप्लाय होत. मंचावर असलेले सन्माननीय अध्यक्ष, काजीचं वाडगं या पुस्तकाचं प्रकाशन ज्यांनी केलेले ते उत्तम कांबळे, आणि माझे वर्गमित्र आणि जमलेले सगळे स्नेही यांना पुन्हा एकदा माझा जय भीम. काजीचं वाडगं त्यातल्यात मी एक आहे गाडगं. काजीचं वाडगं त्यात होतं मी एक गाडगं. ह्या गाडग्यामध्ये आणि ह्या वाडग्यामध्ये मनोहरजी आयरे आणि मी कसा जगलो हे आमच्या अंतःकरणात माहिती आहे. इथे आल्यावरती त्यांच्या संसाराविषयी, त्यांच्या फॅमिली स्टाईल विषयी बऱ्याच काही गोष्टी मला ऐकायला मिळाल्या, शिकायला मिळालं. तसेच मला जे काही मनात व्यक्त करायचे आहे, मी फार मोठा वक्ता नाहीये, पण मी एक कवितेच्या रूपाने सादर करत आहे. ते जेव्हा वाशीला राहायला आले, खुली भाड्याने घेतली होती. कवितेचं नाव आहे निमित्त. निमित्त मात्र लागत नाही, कारण ही आमची जन्मजन्माची दोस्ती आहे. आम्ही लहानचं मोठं त्या काजीच्या वाड्यात झालो, म्हणून मी त्याला वदवत आहे. मला निमित्त मात्र लागत नाही तुमची आठवण येण्याकरिता. मला निमित्त मात्र लागत नाही तुमची आठवण येण्याकरिता. मी दिन रात्र भगवंताकडे प्रार्थना करतो तुम्ही सुखी राहण्याकरिता. जगण्यावर कितीही प्रेम असलं, जगण्यावर कितीही प्रेम असलं तरी त्याला मृत्यूचा शाप आहे. जगण्यावर कितीही प्रेम असलं तरीही त्याला मृत्यूचा शाप आहे. मी जिवंत असेल तोपर्यंत आशीर्वाद मागेन मी तुमच्याकरिता, तुमच्याकरिता.